यानंतर कालांतराने दुसऱ्या अंड्यातून मानव आणि गरुडासारखे दिसणारे धडधाकट बाळ जन्माला आले. या बाळाचे नाव ठेवण्यात आले गरुड आणि पहिल्या बाळाचे नाव ठेवण्यात आले अरुण. या दरम्यान बहीण कद्रू आणि विंतामध्ये एक शर्यत लागली की इंद्रदेवांच्या रथाचे वाहन असलेला घोडा काळा आहे की पांढरा. याचे उत्तर चुकीचे निघेल तिला आयुष्यभर दुसऱ्या बहिणीची दासी म्हणून राहावं लागेल. विंता म्हणाली की इंद्रदेवाचा घोडा पांढरा आहे, पण कद्रू म्हणाली नाही काळा आहे. मग जेव्हा त्या दोघी प्रत्यक्षात इंद्रदेवांच्या घोड्याचा रंग पाहण्यासाठी गेल्या तेव्हा कद्रूने तिच्या काळ्या सापांच्या पिल्लांना इंद्रदेवाच्या घोड्याभोवती विळखा घालायला सांगितला. परिणामी पांढरा घोडा काळा बनला. विंताने जेव्हा प्रत्यक्ष पाहिले की घोडा काळा आहे तिने हार मानली आणि ती आयुष्यभरासाठी कद्रूची आणि तिच्या 100 सापांची दासी बनली. गरुडला मात्र त्याच्या आईकडे पाहून कळवळा वाटे म्हणून त्याने आपल्या आईला दासीत्वातून मुक्त करण्याचे ठरवले. गरुड कद्रू आणि तिच्या 100 मुलांकडे गेला आणि त्यांना विचारलं की मी माझ्या आईला दासीत्वातून मुक्त करण्यासाठी काय करू शकतो.